MPSC स्पीक्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मिशन व्होकॅब्युलरी बूस्टर. तयारी फक्त अभ्यासाची नाही, तर अचूकतेची आहे. अगदी. गुण फक्त माहितीतून नाही, तर योग्य शब्दांच्या वापरातून मिळतात. आपण डे 1 पूर्ण केला आहे. इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, होमोफोन्स. आणि एक महत्वाची गोष्ट, जर तो लेक्चर अजून ऐकला नसेल तर हा सुरू करण्यापूर्वी तो नक्की कंप्लीट करा. हो, कारण ही सिरीज स्टेप बाय स्टेप बिल्ड होते आणि प्रत्येक दिवस पुढच्या दिवसाला मजबूत करतो. चला तर मग सुरू करूया. मिशन व्होकॅब्युलरी डे 2. आज आपण पैसे, सामाजिक चुका आणि काही अमूर्त कल्पनांशी संबंधित शब्दांचा सखोल अभ्यास करणार आहोत. उत्तम. चला सुरुवात करूया इडियम्स अँड फ्रेजेस पासून. हो, नक्कीच. मी एक वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ सांगेन. आणि मी त्यामागचा संदर्भ आणि परीक्षेच्या दृष्टीने त्याचं महत्त्व स्पष्ट करेन. पहिला वाक्प्रचार आहे क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. याचा इंग्रजी अर्थ आहे रिग्रेट इन वेन. मराठीत म्हणायचं तर व्यर्थ शोक करणे किंवा होऊन गेलेल्या गोष्टीवर रडणे. अगदी. आणि यामागचा बोध खूप साधा आहे का? हो, म्हणजे दूध सांडल्यावर रडून का उपयोग. तसंच. एकदा संधी गेल्यावर पश्चाताप करून काहीच फायदा होत नाही. परीक्षेच्या संदर्भात हे खूप महत्वाचं आहे. हे खरंय. पुढचा वाक्प्रचार आहे रफल समवन्स फेदर. अच्छा. टू अनॉय समबडी, म्हणजे कुणाला तरी चिडवणे किंवा त्रास देणे. बरोबर. याची एक प्रतिमा डोळ्यासमोर आणता येते. पक्षाची. हो. एखाद्या शांत पक्षाची पिसं जर कोणी विस्कटली तर तो जसा चिडतो, अस्वस्थ होतो. हो. तसंच एखाद्याला त्रास देणं एक प्रकारे खोडी काढण्यासारखं. छान उदाहरण आहे. आता पुढचा शब्दबंध थोडा वेगळा आहे. टू बी इन द डॉग हाऊस. याचा अर्थ दिला आहे टू बी इन डिस्ग्रेस, म्हणजे मर्जी खप्पा होणे किंवा नाराजी ओढवून घेणे. हो. आणि याचा थेट संबंध पाश्चात्य संस्कृतीशी आहे. तो कसा? तिथे कुत्र्याने काही चूक केल्यावर त्याला शिक्षा म्हणून घरातून बाहेर एका लहान खोलीत म्हणजे डॉग हाऊसमध्ये ठेवलं जातं. अच्छा. याच प्रतिमेवरून जेव्हा एखादी व्यक्ती विशेषतः पती-पत्नीचा भांडणात दुसऱ्याला नाराज करते तेव्हा ती व्यक्ती इन द डॉग हाऊस असं म्हणतात. अरे वा, हा संदर्भ माहीत नव्हता. आता अर्थव्यवस्थेशी संबंधित एक वाक्प्रचार घेऊया. ठीक आहे. गोल्डन हँडशेक. हा महत्वाचा आहे. मनी गिव्हन ऑन रिटायरमेंट, म्हणजे निवृत्तीच्या वेळी दिलेली मोठी रक्कम. हो, ही एक आर्थिक संज्ञा आहे. जेव्हा कंपनी कर्मचाऱ्याला सक्तीने किंवा खुशीने निवृत्त करते तेव्हा एक मोठं पॅकेज देते. अगदी. एक प्रकारचा सन्माननीय निरोप, पण त्यामागे कंपनीची रणनीती असते म्हणून त्याला गोल्डन म्हणतात. समजलं. आता पुढचा अ हाऊस ऑफ कार्ड्स. अ वीक प्लॅन, म्हणजेच ठिसूळ आधार किंवा कोसळणारी योजना. हे तर नावावरूनच स्पष्ट आहे. पत्त्यांचा बंगला जसा एका फुंकेने कोसळतो. बरोबर. तशीच एखादी कमकुवत योजना. आणि अशा योजनांमध्ये अनेकदा लोक क्रम चुकवतात. हो. त्यालाच म्हणतात पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. तुम्ही खूप छान जोडले हे. रॉंग ऑर्डर ऑफ थिंग्स, म्हणजे उलटा उद्योग करणे. अगदी. घोडागाडीच्या पुढे हवा, मागे नाही, म्हणजेच काम करण्याची पद्धतच चुकीची असणे. आता एक मजेशीर वाक्प्रचार वेन पिग्स फ्लाय. हो. इंग्रजी अर्थ नेव्हर, कधीच नाही. मराठीत अशक्य गोष्ट, जे कधीच घडणार नाही. बरोबर. डुक्कर कधी उडू शकत नाहीत, त्यामुळे हे म्हणणं म्हणजे हे कधीच होणार नाही असं सांगण्यासारखं आहे. पुढचं आहे प्लेड हॅवॉक. कॉज्ड डिस्ट्रक्शन, नासाडी करणे किंवा परिस्थिती गोंधळाची करणे. हो, जसं आपण म्हणतो की पावसाने पिकांचे हॅवॉक केले, म्हणजे मोठं नुकसान केलं. अगदी. आता हा पुढचा वाक्प्रचार परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. नो लव्ह लॉस्ट बिटवीन. हो, इथे बरेच जण चुकतात. याचा अर्थ आहे इंटेन्स डिसलाईक, एकमेकांचे हाडवैरी असणे. बरोबर. याचा शब्दशः अर्थ प्रेम वाया गेले नाही असा वाटतो. हो, पण तसं नाहीये. अजिबात नाही. याचा खरा अर्थ आहे त्यांच्यात प्रेम नावाची गोष्टच नव्हती, म्हणजेच त्यांच्यात दुश्मनी आहे. आता अगदी स्पष्ट झालं. पुढचं आहे अंडर अ क्लाउड. अंडर सस्पिशन. हो, संशयाच्या भोवऱ्यात. बरोबर. जसं एखाद्यावर आरोप असतात किंवा लोक त्याच्याकडे संशयाने बघत असतात तेव्हा तो अंडर अ क्लाउड असतो. पुढचं आहे बाय अँड बाय. ग्रॅज्युअली किंवा बिफोर लॉंग, म्हणजे हळूहळू किंवा थोड्या वेळाने. हो. तू हे काम बाय अँड बाय शिकशील, म्हणजे कालांतराने शिकशील. फ्लाय इनटू अ पॅशन. बिकम अँग्री सडनली. अचानक खूप राग येणे. हो, याचा संबंध रागाचा पारा चढण्याशी आहे. पुढचं आहे चेस युअर टेल. बिझी विदाऊट रिझल्ट, म्हणजे निष्फळ गोष्टीत वेळ घालवणे. याची प्रतिमा खूप मजेशीर आहे. कुत्रा स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोलगोल फिरतो.
कष्ट खूप पण साध्य काहीच नाही. अगदी. राऊंड अप गॅदर टुगेदर. म्हणजे लोकांना किंवा गुरांना एकत्र गोळा करणे. हो. आणि पोलीस भाषेत पोलिसांनी संशयितांना राऊंडेड अप केलं म्हणजे पकडून एकत्र आणलं. आस्क आफ्टर हे डे 1चं रिव्हिजन आहे. इन्क्वायर अबाउट हेल्थ. चौकशी करणे. बरोबर. इट्स ग्रीक टू मी. नॉट अंडरस्टँडेबल. हो, न समजणारी गोष्ट म्हणजे डोक्यावरून जाणे. बरोबर. एखादा विषय खूप कठीण असेल तर हे वापरतात. इकॉनॉमिक्स इज ऑल ग्रीक टू मी. ॲट क्लोज क्वार्टर्स हे सुद्धा डे 1चं रिव्हिजन. व्हेरी नियर. अगदी जवळून. पुढचा वाक्प्रचार आहे टू ईट हंबल पाय. अपॉलॉजाइज हम्बली. अपमान गिळून माफी मागणे. हो. जेव्हा आपली चूक सिद्ध होते आणि आपल्याला सर्वांसमोर लाजेखातर माफी मागावी लागते. आणि आता ब्रेक दी आईस. स्टार्ट कॉन्व्हर्सेशन. संकोच दूर करून संभाषणाला सुरुवात करणे. हो. मीटिंगमध्ये किंवा अनोळखी लोकांमध्ये शांतताभंग करून बोलायला सुरुवात करणे. आणि इडियम्समधला शेवटचा ब्रिंग टू बुक. पुनिश किंवा कॉल टू अकाउंट. म्हणजे शिक्षा करणे किंवा जाब विचारणे. याचा कायदेशीर संदर्भ आहे. गुन्हेगाराला कायद्याच्या चौकटीत म्हणजे बुक ऑफ लॉमध्ये आणून शिक्षा देणे. इडियमचा विभाग खूपच छान झाला. आता आपण वळूया वन वर्ड सबस्टिट्यूशन्सकडे. हो, जे बुद्धी आणि समाजाशी संबंधित आहेत. पहिला शब्द आहे मिसॉलॉजिस्ट. हेटर ऑफ नॉलेज ऑर रिझन. ज्ञानाचा किंवा तर्काचा द्वेष करणारा. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. मिसो म्हणजे द्वेष आणि लोगोस म्हणजे ज्ञान, म्हणून मिसोलॉजिस्ट. पुढचा आहे बेलिजरंट. एंगेज्ड इन वॉर ऑर फाईट. युद्धखोर किंवा भांडखोर. इथे रूट वर्ड आहे बेली, ज्याचा अर्थ होतो वॉर, जो नेहमी भांडायला तयार असतो. आणि असाच एक शब्द आहे डेमागॉग. लीडर हू युजेस फॉल्स क्लेम्स. लोकांच्या भावना भडकवणारा नेता. बरोबर. डेमो म्हणजे लोक. असा नेता जो लोकांच्या रागाचा वापर करून सत्ता मिळवतो. याच्या अगदी उलट बिब्लिओफाईल. लव्हर ऑफ बुक्स. पुस्तकप्रेमी. इथे बिब्लिओ म्हणजे बुक आणि फाईल म्हणजे लव्ह. अगदी सोपं. पुढचा शब्द तर 3 इडियट्समुळे सगळ्यांनाच माहीत आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस. हो. स्किलफुल विथ बोथ हँड्स. दोन्ही हातांनी काम करू शकणारा. सव्यसाची. यात ॲम्बी म्हणजे बोथ. जसा व्हायरस दोन्ही हातांनी लिहितो. ऑमनिशियंट. ऑल नोईंग. सर्वज्ञ, सर्व काही जाणणारा. इथे ऑमनी म्हणजे ऑल आणि सायंट म्हणजे नॉलेज. पुढचा शब्द अल्ट्रुइस्ट. लव्हर ऑफ मॅनकाइंड. परोपकारी. याचा समानार्थी शब्द फिलॅन्थ्रोपिस्ट आहे. हो, जो दुसऱ्याच्या भल्यासाठी जगतो. बिगॉट. इंटॉलरंट पर्सन. धर्मांध किंवा कट्टर. म्हणजे जो स्वतःच्या मतावर अडून राहतो आणि दुसऱ्याचं मत ऐकूनच घेत नाही. बोहेमियन. अनकन्व्हेन्शनल लाईफस्टाईल. स्वच्छंदी किंवा रूढी न मांडणारा. हे व्यक्तिमत्व सहसा कलाकार किंवा लेखकांमध्ये दिसतं, जे सामाजिक नियम पाळत नाहीत. आणि शेवटचा शब्द मिसॉजिनिस्ट. हॅटर ऑफ वुमन. स्त्रीद्वेष्टा. पुन्हा तेच, मिस म्हणजे द्वेष आणि गायन म्हणजे स्त्री. हा शब्द मिसअंडरस्टच्या विरुद्ध आहे. खूपच छान. आता एका अवघड विभागाकडे वळूया, जिथे उच्चारामुळे गोंधळ होऊ शकतो. होमोफोन्स. हो, मी शब्द हळू आणि स्पष्ट उच्चारेन. पहिली जोडी आहे स्पिरिच्युअस आणि दुसरा शब्द आहे स्पिरिच्युअल. इथे खूप काळजी घ्यायला हवी. स्पिरिच्युअस म्हणजे अल्कोहोलिक, मादक किंवा मध्यर्कयुक्त. अच्छा. आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, रिलिजियस, एक दारूशी संबंधित दुसरा देवाशी. यात गल्लत नको. पुढची जोडी ॲलिगेशन आणि ॲलेगॉरिकल. ॲलिगेशन म्हणजे क्लेम किंवा चार्ज, मराठीत आरोप. आणि ॲलेगॉरिकल. ॲलेगॉरिकल म्हणजे सिम्बॉलिक स्टोरी, रूपकात्मक. जसं ससा आणि कासवाची गोष्ट, ज्यात एक छुपा अर्थ असतो. तिसरी जोडी अलर्जिक आणि दुसरा शब्द ॲलिव्हेशन. ॲलर्जिक म्हणजे हॅव्हिंग ॲलर्जी, ॲलर्जी असलेला. आणि ॲलिव्हिएशन. ॲलिव्हिएशन म्हणजे रिड्युसिंग पेन, वेदना कमी करणे म्हणजे उपशम. औषधांनी वेदना ॲलिव्हिएट होतात. चौथी जोडी ॲल्टिट्यूड आणि ॲटिट्यूड. हे खूप जवळचे वाटतात. हो, पण अर्थ खूप वेगळे आहेत. अल्टिट्यूड म्हणजे हाईट, समुद्र सपाटीपासूनची उंची. विमानाची ॲल्टिट्यूड. बरोबर. आणि ॲटिट्यूड म्हणजे वे ऑफ थिंकिंग, दृष्टिकोन. माणसाचा ॲटिट्यूड असतो. आणि शेवटची जोडी अप्रेज आणि अप्राईज. अप्रेज म्हणजे टू इव्हॅल्युएट, मूल्यांकन करणे. आणि अप्राईज म्हणजे टू इन्फॉर्म, माहिती देणे. एक युक्ती आहे. सांगा ना. अप्रेजमध्ये प्रेज आहे म्हणजे मूल्यांकन, आणि अप्राईज हे इन्फॉर्म करण्यासाठी, म्हणजे अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना घटनेबद्दल अप्राईज्ड केले.
ही युक्ती नक्कीच उपयोगी पडेल. चला आता सिनॉनिम्स अँड अँटोनिम्सचा विभाग पाहूया. ठीक आहे. पहिला शब्द आहे ॲब्ज्युअर. याचा अर्थ आहे त्याग करणे किंवा सोडून देणे. याचे सिनॉनिम्स आहेत रिनाऊन्स, फॉरसेक, रिट्रॅक्ट, रिवोक. आणि अँटोनिम्स आहेत ॲक्सेप्ट, ॲडॉप्ट, एस्पाऊज. म्हणजे शपथ घेऊन एखादी गोष्ट सोडणे. बरोबर. जसं की धर्म किंवा अधिकार. दुसरा शब्द ऑथेंटिक. म्हणजे खरे किंवा विश्वसनीय. सिनॉनिम्स आहेत जेन्युइन, रिलायबल, व्हॅलिड, बोनफाईड. आणि अँटोनिम्स आहेत फेक, काउंटरफिट म्हणजे बनावट, आणि स्प्युरियस. तिसरा शब्द ॲलॅक्रिटी. हा थोडा नवीन आहे. हो, ॲलॅक्रिटी म्हणजे तत्परता किंवा उत्साह. याचे सिनॉनिम्स ईगरनेस, रेडीनेस, झील, प्रॉम्प्टनेस. आणि अँटोनिम्स आहेत लेझिनेस, लेथार्जी, अपॅथी म्हणजे उदासीनता. म्हणजे कामात दाखवलेला उत्साह. अगदी. ही ॲक्सेप्टेड द जॉब विथ ॲलॅक्रिटी. आणि चौथा शब्द अँटिपथी. तिरस्कार किंवा नावड. सिनॉनिम्स आहेत हॉस्टिलिटी, डिसलाईक, अवर्जन, ॲनिमॉसिटी. आणि अँटोनिम्स सिम्पॅथी, अफेक्शन, फॉन्डनेस. म्हणजे मनापासून वाटणारा द्वेष. बरोबर. आता आपण ब्लो या क्रियापदापासून बनणारे फ्रेझल वर्ब्स पाहूया. हो. पहिला आहे ब्लो अप. याचे दोन अर्थ आहेत नाही का? हो. एक म्हणजे स्फोट होणे, एक्सप्लोड, आणि दुसरा म्हणजे अचानक खूप रागावणे. दुसरा आहे ब्लो ओव्हर. म्हणजे संकट टळणे किंवा शांत होणे. एखादा वाद किंवा वादळ नुकसान न करता निघून जाणे. द स्कॅन्डल विल ब्लो ओव्हर सून. अगदी. आणि तिसरा ब्लो आउट. हा सोपा आहे, विझवणे. हो, फुंकर मारून मेणबत्ती विझवणे. चला आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, स्पेलिंग चेकलिस्ट. हो, इथे डबल अक्षरांवर विशेष लक्ष द्यायला हवं. मी शब्द सांगेन, त्याचे स्पेलिंग सांगेन आणि मग पुन्हा शब्द उच्चारेन. लक्षपूर्वक ऐका. पहिला शब्द ॲक्विजिशन. ACQUISITION. ॲक्विजिशन म्हणजे संपादन किंवा प्राप्ती. दुसरा शब्द अक्रॉस. ACROSS. अक्रॉस म्हणजे पलीकडे, आरपार. तिसरा शब्द ॲक्च्युली. ACTUALLY. ॲक्च्युली, प्रत्यक्षात, खरोखर. चौथा शब्द ॲग्रेशन. AGGRESSION. अग्रेशन, आक्रमकता. पुढचा शब्द एलिगेशन. ALLEGATION. एलिगेशन, आरोप. पुढचा ॲलर्जिक. ALLERGIC. अलर्जिक, वावडे किंवा ॲलर्जी. पुढचा शब्द एलिव्हिएशन. एलिव्हिएशन, निवारण, शमन. पुढचा ऑल्टरनेट. ALTERNATE. ऑल्टरनेट, पर्यायी, एकाडेक. आणि शेवटचा शब्द एल्टिट्यूड. ALTITUDE. एल्टिट्यूड, उंची. तर मित्रांनो, हा होता मिशन व्होकॅब्लरी बूस्टरचा डे 2. हो. आज आपण समाज आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वाचे शब्द आणि वाक्प्रचार शिकलो. आणि लक्षात ठेवा, सातत्य हेच यशाचे गमक आहे. हो. आज शिकलेल्या सर्व शब्दांची उजळणी म्हणजे रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. फक्त एकदा ऐकून सोडू नका. हो, परीक्षेपूर्वी हा ऑडिओ पुन्हा एकदा नक्की ऐका, जेणेकरून हे सर्व शब्द कायम लक्षात राहतील. प्रत्येक प्रयत्न ध्येयाच्या जवळ नेता आहे. अभ्यास करत रहा. भेटूया पुढच्या भागात.